बापरे, खरंच तुम्हाला सांगते, प्लॅन करणं आणि तो सक्सेस करणं खूपच अवघड आहे. आमचा 6 जणींचा प्लॅन ठरलेला होता, त्यामध्ये आम्ही पोहोचलो फक्त 4 जणी. 4मध्ये ही नेहमी लेट येणारी मैत्रीण आमची अजून आलीच नव्हती. तोपर्यंत मग आम्ही गेलो बार्बिक्यूमध्ये. तिथं जाऊन विचारलं की इथे अगोदर बुक करण्याची गरज आहे का. त्यांनी नाही म्हणल्याच्या नंतर मग आम्ही म्हटलं जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काय वापस इथे यायचं नाही. मग आम्ही लाखाचे सोफे बघायला गेलो, जेणेकरून आमच्या पर्समध्ये 1 रुपयाची दमडीही नव्हती. तोपर्यंत आमचे लेकर हे बघा असे टवाळकी करत होते. फिरून झाल्यानंतर आणि जेव्हा आम्हाला खूप भूक लागली तेव्हा आम्ही वापस पोहोचलो बार्बिक्यूमध्ये. तरीही आमची एक लेट येणारी मैत्रीण आली नव्हती. आम्ही एवढा टाइमपास करूनही फायनली पाणीपुरी खाल्ल्यानंतर हमारी प्रिंसेस आ गई. फिर हमने गप्पा छप्पा मारे, थोड़ी देर बैठे. फिर अभी ये आया वेज में का कुछ तो भी, नॉन वेज में हम दोनों ही थे और ये बाकी सब वेज थे. मस्त नॉन वेजवर दणका मारला. काय काय होतं नावं काय माहीत नाही, पण म्हणलं खाऊन पिऊन मस्त पोट भरून निघायचं इथून. ह्याच्यामध्ये होते चिकन, फिश, प्रॉन्स आणि अजून काहीतरी होतं, नावं काही एवढे काही माहिती नाही. पण आम्ही दोघांनी पोट भरून खाल्लं पैसा बसून. मी म्हणलं स्टार्टरच एवढं खायचं तर बापरे, बाकीचं नंतर कधी खायचं. मग आम्ही बस केली. माझ्या मैत्रिणींना खूपच पश्चाताप झाला असेल, मनातली मनात रडत असतील, अरे आपण कोणत्या महिन्यामध्ये आलो इथं जेवायला. श्रावण संपल्यानंतर आलो असतं तर बरं झालं असतं, छान छान खाल्लं तरी असतं. जाऊ दे, त्यांनी एन्जॉय केलं. बटाटे, पनीर आणि अरे म्हणलं याला जरा फुंकर तरी मारावं चुलीसारखी, म्हणजे हे पटकन तरी होईल, म्हणजे पटपट पोट भरल. स्टार्टर झाल्यानंतर मग पोटभर अर्ध पोट तर इथंच भरलं. मग आम्ही वळालो मोठे मोठे पातेले पाहून. मी सगळं चेक केलं. एक बिर्याणी नॉनव्हेजमध्ये होती, बिर्याणी, मटन खिमा, चिकन करी आणि स्वीट डिशेसमध्ये पण भरपूर होतं. हे बघा माझ्या मैत्रिणीने कसं भरभरून ताट घेतले, नंतर घ्यायचीच वेळ आली नाही पाहिजे. खरंच हे सगळं नक्की बार्बिक्यूला भेट द्या, इथं खूपच छान आहे. अनलिमिटेड फूड. व्हेजवाल्यांनी पण घेतलं होतं भरपूर काही. आम्ही हातावरची आईस्क्रीम पडलेली सुद्धा सोडली नाही. नंतर मग खाल्ली आम्ही आईस्क्रीममध्ये फ्लेवर पण मैत्रिणीनं खूप सारे होते. आईस्क्रीम मस्त आम्ही अशी चाटून पुसून खाल्ली. बिल द्यायच्या टायमिंगला मी उचलली बाटली आणि पर्स आणि हळूच निघाली. म्हणलं चला आपल्याला भरावं लागेल सगळं बिल. मग मैत्रिणीने तोपर्यंत भरून टाकलं. चला मी तर वाचले. हे बघा तुम्ही बार्बिक्यू पूर्ण बघू शकता. सध्या तर गर्दी नाही आहे, पण गर्दी वाढत होती. मग नंतर त्यांनी आम्हाला दिला छोटुकुला केक आणि तो आम्ही सगळ्यांनी बड्डे सेलिब्रेट केला, जो की आमचा बड्डे पण नव्हता. आणि तो केक आमच्या घरी पार्सल. व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट